क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 3 वर्षापासून रखडलेल्या शिराढोण कोलेगाव रस्त्यासाठी रस्ता रोको, प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप। कळंब तालुक्यातील शिराढोण कोलेगाव जिल्हा मार्गाचे काम तब्बल 3 वर्षापासून रखडल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। कैलासवासी अहिल्याबाई अंबाजी पवार बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला वाहनधारकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला। शिराढोण कोलेगाव या सुमारे 2 किलोमीटरच्या मार्गाच्या कामासाठी 3 वर्षापूर्वी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या एका बाजूला खडी टाकून ठेवली होती, मात्र त्यानंतर डांबरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालाय। ठिकठिकाणी मोठे खड्डे आणि एका बाजूला पडून असलेल्या खडीमुळे मार्ग अरुंद झाला असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गर्भवती महिला, गंभीर आजाराचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढलाय। अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यापूर्वीच रस्त्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार सोमवारी सकाळी नागरिकांनी शिराढोण कोलेगाव मार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। धाराशिव जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांनीही आंदोलनात सहभागी होत आपल्या भावना व्यक्त केल्या। आंदोलनाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम गंभीर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेतला। या आंदोलनात आकाश पवार, झेलम शिंपले, ताजखा पठाण, सचिन देशमुख, मेघराज व्यवहारे, फुलचंद राठोड, रामराव आडे, विकास राठोड, गणेश महाजन, सचिन नांदे, श्रीकांत भंडारे, संतोष भंडारे, दयानंद पवार यांच्यासह ग्रामस्थ, वाहनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले। 2 दिवसात काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले असले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज, कळंब तालुका प्रतिनिधी तौफिक मोमीन, शिराढोण। मंत्री आणि खासदार आमदार यांना कळकळीची विनंती आहे की आमचा शिराढोण कोलेगाव रोड हे व्हायलाच पाहिजे, नाही झाला तर आम्ही आमरण उपोषण करू। ही सरकारला आणि खासदार आमदाराला आमची कळकळीची विनंती आहे। लोकांना त्रास होतो आणि आमच्या गावाला हर येणार आमदार खासदार नुसतं मतं घेऊन जातो, हात जोडतो, चपलासहित पाय पडतो, परंतु गावाकडे लक्ष देत नाही, रोडकडे लक्ष देत नाही व इतर नागरिकांकडे लक्ष देत नाही। आता इथं शिराढोणमध्ये PC आहे, रुग्णालय आहे, परंतु बाळातीन महिलांना ज्यावेळेस दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली त्यावेळेस 1-1 तास, 2-2 तास, 15 मिनिटाची वाट आहे, अर्ध्या तासाची वाट आहे, परंतु 2-2 तास उस्मानाबादला जायला वेळ लागतो। मग त्यामध्ये गर्भवतीला नाही ती त्रास सहन करावं लागतं। मग ही माता, ही जी आपली माता आहे, ही गर्भवती, मग ह्यांचा विचार कोण करायचा? मग शासनाला हे सगळं माहीत आहे आणि ह्याच्या अगोदर आम्ही निवेदनं दिलेले आहेत प्रशासनाला की बाबा ह्याच्यावर तुम्ही लक्ष घाला आणि लक्ष घालून पूर्णपणे आम्हाला सहकार्य करा। आम्ही पण सहकार्य केलेलं आहे किंवा तुम्ही एवढं महिना 2 महिने आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। तर आम्ही तुम्हाला 6 महिन्याचं सहकार्य केलेलं आहे, निवेदनं दिलेले आहेत, माहितीचे अधिकार घातलेत, अर्ज दिले, मग त्यांचं पत्र आलं माहितीच्या अधिकाराखाली की बाबा आम्ही महिना 2 महिन्यामध्ये तुमचं काम चालू करतो। तर तात्पुरते खड्डे बुजवून घेतले होते, ती पॅच मारून घेतली। बरं, ऊसाचे गाड्या इथून जातात, कारखान्याला गाड्या इथून जातात आणि प्रवाशांना, आजारी प्रवाशांना कोणाला झटका आला, कोणाची BP वाढली, कोणाची शुगर वाढली, कोण गर्भवती आहे 9 महिने 9 दिवसाची, त्याला दवाखान्यात नुसतं ती बाळातीन वाटातच हे होईल ना, एखादी तर एक्सपायर बी होईल। ह्याचा जिम्मेदार कोण आहे? तर शासनानं दखल घालून, शासनानं स्वतः लक्ष घालून आमच्या ह्या शिराढोण ते ढोकी रोडला, खास करून शिराढोण ते ढोकी रोडला लक्ष घालावं आणि काम सुरुवात करावं, हे आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे आणि ही करणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। ह्या रोडने प्रवासी बरेच जातात, मग कुणी कर्मचारी आहे, कुणी कारखान्याचे आहेत, कुणी येणार जाणार आहेत, तर धाराशिवला ह्याच रोडनं यावं लागतंय। तर शासनानं ह्या लक्ष घालून, बांधकाम विभाग असेल, PW असेल, ह्या लोकांनी सर्वांनी लक्ष घालून शिराढोण ते ढोकी रोड करण्यात यावा आणि आमदार खासदाराने बी लक्ष घालून ह्या कामाचा पाठपुरावा करावा।
आम्ही बी जनता त्यांच्यासाठी पाठपुरावा करायचं लागला तर ह्याने सहकार्य करावं. पाणी स्वस्त गुडघे खाली 4 माणसं 2 दिवसाला 3 दिवसाला एक जणाचा ऑक्सिजन होत आहे. कुणी तिथं आहेत का बघायला कुठले लोक तिथं गुडघे खाली खड्डे पडलेत. आमदार खासदार तर काय झुलती गेलेले इथं कामापुरतं येते मुद्दानं मागून निघून जाते. आम्ही त्यांच्या मागच करतात. आमच्या रस्त्याचा कोणतरी विचार करावा. रस्त्याला आता जर नाही विचार केला ना तर सगळे जाऊन ऑपरेशनला बसतात. कोलेगाव रस्त्याला जायला 1.5 तास 2 तास लागतंय. 4 पदरी रोड व्हावा असं मागणी करतात. 4 पदरी रोड. इकडं कारखाना आहे तिकडं कारखाना. इकडल्या कारखान्यावाला ऊस नेते तिकडल्या कारखान्यावाला नेते. तिथं कोणी बोलत बी नाही. रस्त्याचा कोणी विचार बी करत नाही. निघलं का तसं? अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.